Hello student, I am Miss S.M. Pawar. In today's lectures, the subject of impression management. Okay. प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण युनिट नंबर फर्स्ट हे स्टार्ट केले होते. ओके. आपल्या युनिट नंबर फर्स्टचे टायटल आहे सेल्फ प्रेझेंटेशन फिजिकल ॲपिरियन्स. ओके. सेल्फ प्रेझेंटेशन फिजिकल ॲपिरियन्स यामध्ये आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये व्हॉट इज मीन बाय सेल्फ प्रेझेंटेशन अँड व्हॉट इज मीन बाय फिजिकल ॲपिरियन्स. फिजिकल ॲपिरियन्स म्हणजे काय, सेल्फ प्रेझेंटेशन म्हणजे काय, त्याचबरोबर फिजिकल ॲपिरियन्सवरती कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात यांचंसुद्धा आपण ओव्हरऑल स्टडी प्रिव्हियस लेक्चर्समध्ये केला आहे. त्याचबरोबर सेल्फ इंट्रोडक्शन, सेल्फ कॉन्फिडन्स या कन्सेप्ट देखील आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये पाहिले आहेत. तर आज आपण या लेक्चर्समध्ये बॉडी लँग्वेज, ओके, बॉडी लँग्वेज म्हणजे काय त्याचा ओव्हरऑल स्टडी आज आपण या लेक्चर्समध्ये करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज मीन बाय बॉडी लँग्वेज. Introduction of body language. Body language is non-verbal communication that involves body movement. Okay, body language is non-verbal communication that involves body movement. Gesturing can also be termed as body language, which is absolutely non-verbal means of communication. People in the workplace can convey a great deal of information without even speaking through nonverbal communication. ओके. आपण कम्युनिकेशन, ओके, आपले जे काही संभाषण असते ते आपण एखादा मॅसेज, ओके, दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्यासाठी काय करत असतो, त्या मॅसेजचे आदान प्रदान करत असतो, त्याला कम्युनिकेशन असे म्हणतात. तर कम्युनिकेशन हे आपण चे दोन प्रकार आहेत. तर एक आहे तो म्हणजे वर्बल कम्युनिकेशन आणि दुसरा आहे तो म्हणजे नॉन वर्बल कम्युनिकेशन. तर वर्बल कम्युनिकेशनमध्ये आपण लँग्वेजचा यूज करतो आणि त्यानंतर आपण कम्युनिकेशन करत असतो. ओके. वर्बल कम्युनिकेशनमध्ये लँग्वेज वापरून आपण कम्युनिकेशन करत असतो. तर नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये, ओके, नॉन वर्बल कम्युनिकेशनमध्ये गेस्चर, पोस्चर, ॲक्शन यांचा यूज करून एखादा मॅसेज, ओके, तो दुसऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याचे काम केले जाते. अशा प्रकारे, ओके, नॉन वर्बल कम्युनिकेशनचाच हा बॉडी लँग्वेज काय आहे, एक प्रकार आहे. यामध्ये गेस्चर्स, ओके, गेस्चर्स अँड पोस्चर्स इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन बॉडी लँग्वेज. कम्युनिकेशन सामान्यतः रिटन और स्पोकन, ओके, लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात असतात समजले जाते, परंतु प्रत्यक्षात, ओके, प्रत्यक्षात ते डिरेक्टली अँड अनडिरेक्टली, ओके, कॉन्शियसली अँड अनकॉन्शियसली, ओके, या दृष्टिकोनातून ज्या त्यांची काही टोटल केली जाते त्याला बॉडी लँग्वेज असे म्हणतात. ओके. बॉडी लँग्वेज प्लेज अ बिग रोल इन इंट्युशन ॲट इट गिव्ज अस मॅसेज अबाउट द अदर पर्सन दॅट वी कॅन इंटरप्रेट at an intuitive level. Okay, body language is as important as the words that one uses in communication. If your body language is expressing something contrary to what your words are saying, ओके, आपल्याला जे काही सांगायचे आहे, ओके, आपल्याला कुठला मॅसेज द्यायचा आहे, हे आपण जेवढं आपण आपल्या लँग्वेजमधून देऊ शकत नाही तेवढ्या जास्त प्रमाणात आपण आपल्या बॉडी लँग्वेजवरनं तो मॅसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा काय करत असतो, प्रयत्न करत असतो. तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो, कम्युनिकेशन करत असतो, त्यावेळेस आपण फक्त 7% काय करत असतो, वर्ड्स यूज करत असतो. ओके. त्यानंतर 38% आपण टोन ऑफ व्हॉइस, ओके, जे काय आपला व्हॉइस आहे त्याचा टोन हा 38% असतो. बट 55%, ओके, बॉडी लँग्वेज, ओके, आपला मॅसेज जर त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायचा असेल, ओके, तर आपण 55% बॉडी लँग्वेज यूज करून आपला मॅसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो. यासाठी बॉडी लँग्वेज इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन नॉन वर्बल कम्युनिकेशन. त्यानंतर नॉट ऑल ऑफ व्हॅल्यूज, बिलीव्स, thoughts and intentions are communicated verbally. In ongoing communication, most of those are communicated non-verbally. In non-verbal communication,
our human body express our feelings and intentions through conscious and unconscious movements and postures accomplished by gestures, facial expressions, eye contact, and touch. This collectively forms a separate language of the body within the ongoing communication. This is called body language. Okay. तर ह्युमन बिईंग ओके माणूस जो स्वतःच्या डोळ्यानं बघतो ओके डोळ्यानं बघतो त्याच्यावरच तो काय विश्वास ठेवत असतो म्हणून जो बघतो त्यातून तो लवकर शिकतो ओके ऐकणे आणि बघणे यामध्ये खूप फरक आहे ऐकून फक्त माणूस 50%च लक्षात ठेवू शकतो ओके बट जर त्याने ऐकलं आणि त्याने ते बघितलं ओके दोन्ही ॲक्टिव्हिटी त्याने एकाच वेळेस केली ओके तर तो 99% तो मॅसेज लक्षात ठेवू शकतो यासाठी बॉडी लँग्वेज ही खूप महत्त्वाची भूमिका एखादा मॅसेज द्यायचा असेल तर बजावत असते तर त्यामुळे बॉडी लँग्वेज इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इन नॉन व्हर्बल कम्युनिकेशन प्रत्येक माणसाचे हावभाव ओके करण्याच्या ॲक्शन करण्याच्या पद्धती ह्या कशा असतात वेगवेगळ्या असतात ओके जसे त्यांचे विचार असतात जसे त्यांचे थॉट्स असतात त्यानुसार त्यांची बॉडी लँग्वेज काम करत असते जर त्याचे थिंकिंग पॉझिटिव्ह लेवलचे असतील किंवा त्याचे थिंकिंग नेगेटिव्ह लेवलचे असतील तर तो त्याप्रमाणेच त्याची बॉडी लँग्वेज यूज करत असतो ओके जर तो खूप सकारात्मक विचार करत असेल तर त्याची बॉडी लँग्वेज तशीच ॲक्शन करून दाखवत असते आणि जर त्याचे थॉट्स हे निगेटिव्ह थॉट्स असतील तर त्याप्रमाणेच तो मॅसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतो ओके शब्दांपेक्षा ओके जे काही आपण कम्युनिकेशन करताना वर्ड्स यूज करतो ओके ते वर्ड्स त्याच्यापेक्षा आपली हालचाल ओके जे काही आपले हावभाव असतात ओके आपली उभे राहण्याची पद्धत आपली बसण्याची पद्धत त्याचबरोबर आपला वॉइस टोन ओके या गोष्टींनी ज्या भावना आपण व्यक्त करतो ओके हावभाव करून ओके त्याचबरोबर आपल्याला उभे राहण्याची पद्धत बसण्याची पद्धत एखादी ॲक्शन करण्याची पद्धत आपले जे काय हातवारे असतात त्यातून आपण जो भावना ओके ज्या फिलिंग्स व्यक्त करतो त्याला बॉडी लँग्वेज असे म्हणतात बॉडी लँग्वेज हा एक नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा प्रकार आहे ज्यात बॉडी मूवमेंट गेस्चरिंग ओके शारीरिक वर्तन शब्दांच्या विरुद्ध म्हणून माहिती व्यक्त करण्यासाठी वापरले जाते ओके आपल्याला जे वर्ड्स यूज करायचे आहेत ओके एखादा मॅसेज देण्यासाठी आपण जे वर्ड्स किंवा सेंटेन्स यूज करतो त्याच्या अपोजिट ते वर्ड्स यूज न करता जर आपण एखादी हावभाव केली आणि त्याला तो मॅसेज सांगितला तर ते व्यक्त करण्यासाठी जो काही गेस्चर पोस्चर्स यूज केले जातात त्याला बॉडी लँग्वेज असे म्हणतात यामध्ये बॉडी मूवमेंट ही खूप महत्त्वाची असते अशा वागण्यात ओके चेहऱ्याचे भाव ओके फेशियल एक्सप्रेशन्स बॉडी पोस्चर्स गेस्चर्स आय मूवमेंट टच अँड यूज ऑफ द स्पेस यांचा काय असतो समावेश होतो हे सगळे फॅक्टर्स यामध्ये इन्क्लूड असतात बॉडी लँग्वेज हे ह्युमन बिईंग अँड ॲनिमल या दोन्हींमध्ये काय आहेत अस्तित्वात आहेत बॉडी लँग्वेज हा कम्युनिकेशनचा एक महत्त्वाचा भाग आहे त्यानंतर आपण ह्या बॉडी लँग्वेजमध्ये कोणकोणते फॅक्टर्स इन्क्लूड्स असतात ते पाहणार आहोत तर पहिला फॅक्टर्स आहे तो म्हणजे केनेसिक्स केनेसिक्समध्ये एम्ब्लेम इलुस्ट्रेट आणि रेग्युलेटर्स हे 3 कंटेंट्स असतात त्यानंतर आहे बी फेशियल बिहेवियरमध्ये फेस की यामध्ये केनेसिक्स हॅप्टिक्स प्रोक्झिमिक्स पॅरालँग्वेज आणि क्रोनेमिक्स ओके अशा प्रकारचे ऑल कंटेंट्स ऑल फॅक्टर्स हे बॉडी लँग्वेजमध्ये काय असतात इन्क्लूड असतात तर यांचा यूज करून आपण आपले हावभाव ओके आपण समजावून घेऊ शकतो तर आता 1 बाय 1 आपण पाहूया की कोणकोणते फॅक्टर्स आपल्या बॉडी लँग्वेजवरती इन्क्लूड्स असतात तर पहिलं आहे तो म्हणजे केनेसिक्स ओके किनेसिक्स is a technical term for gestures and body movement. Gestures and body movement often convey a person true feelings behind his or her words.
ओके. केनेसिक्स म्हणजे काय, आपले जे काही शरीर किंवा शरीराच्या कोणत्याही भागाच्या हालचालींशी रिलेटेड नॉन व्हर्बल बिहेवियर. ओके. आपली जी काही बॉडी आहे की ते आपण बॉडीचे जे काही आपण हावभाव करतो, जे काही हालचाल करतो त्याच्याशी रिलेटेड नॉन व्हर्बल बिहेवियर. ओके. असामान्य वर्तन म्हणजे केनेसिक्स. Kinesics is the interpretation of body motion, communication such as facial expressions and gestures. ओके. शरीराच्या म्हणजे बॉडी मोशन्स हालचालींवरील कम्युनिकेशन ओके चे स्पष्टीकरण म्हणजे चेहऱ्यावरील हावभाव किंवा गेस्चर्स. केनेसिक्स ही एक टेक्निकल टर्म आहे. गेस्चर्स आणि बॉडी मुवमेंटसाठी केनेसिक्स ही एक टेक्निकल टर्म आहे. त्यानंतर आपण त्यात पाहूया की त्यामध्ये कोणते फॅक्टर्स इन्क्लूड्स असतात. तर पहिला आहे तो एम्ब्लेम. एम्ब्लेम म्हणजे काय, तर अ रिप्रेझेंटेटिव्ह सिम्बॉल. ओके. दे आर अंडरस्टूड बाय मेजॉरिटी ऑफ पर्सन आर ऑफन सबस्टिट्यूट फॉर वर्बल मेसेज. फॉर एक्झाम्पल साइन ऑफ व्ही फॉर विक्टरी और सक्सेस. एम्ब्लेम it is a sign, device, symbol. Okay, प्रतीक किंवा चिन्ह. Emblems are specific gestures with specific meaning that are consciously used and consciously understood. They are used as substitute for words and are close to sign language than everyday body language. For example, holding up the hand with all fingers closed in except the index and second finger which are spread apart can mean V for victory or success. Emblem है, it is a specific meaning of specific gestures. ओके. विशिष्ट अर्थाने विशिष्ट हावभाव म्हणजे का एम्ब्लेम, आणि ते जाणीवपूर्वक समजून घेणे इम्पॉर्टंट असते. ते वर्ड्स ओके शब्दांचे सबस्टिट्यूट फॉर वर्बल मेसेज. ओके. शब्दांना पर्याय म्हणून वापरले जातात. ओके. त्यांचा यूज केला जातो आणि दररोजच्या ओके दररोजच्या लँग्वेजपेक्षा साइन लँग्वेज सांकेतिक भाषेच्या जास्त जवळ असते. त्यानंतर आहेत इलुस्ट्रेट. इलुस्ट्रेट म्हणजे काय, अ नॉन व्हर्बल बिहेवियर. ओके. अ नॉन व्हर्बल बिहेवियर विच रिव्हील्स certain message. For example, in cricket match, the umpire raised the finger to illustrate the person who does batting is out. स्पष्टपणा दर्शवण्यासाठी प्रात्यक्षिक दाखवणे म्हणजे इलुस्ट्रेट होय. ओके. हे एक नॉन व्हर्बल बिहेवियर आहे. यामधून सर्टन मेसेज ओके असं निश्चित असा मेसेज देण्याचे काम या इलुस्ट्रेट थ्रू केले जाते. फॉर एक्झाम्पल क्रिकेटमध्ये ओके क्रिकेटमध्ये जर अंपायरने फिंगर रेज केली तर त्याचा अर्थ इलुस्ट्रेट पर्सन म्हणजे जो काय व्यक्ती तिथे बॅटिंग करत आहे तो आऊट झाला आहे हे दर्शवण्यासाठी ओके त्यातील स्पष्टपणा व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जातो. ओके. स्पष्टपणा दर्शवण्यासाठी इलुस्ट्रेट याचा वापर केला जातो. त्यानंतर आहेत रेग्युलेटर्स. रेग्युलेटर्स म्हणजे काय, तर द पर्पज इज टू रेग्युलेट द ओरल कम्युनिकेशन. फॉर एक्झाम्पल, व्हेन अ स्पीकर इज एक्झिस्टिंग अ टाइम अलॉटेड टू हिम, द चेन पर्सन might at a glance at the which to remind the speaker to finish his speak. Regulators are used to control turn taking in conversation. For example, in the way that as a person completes what they are saying, they may drop their arms. Okay, a person wanting to speak may raise an arm as if to grasp the way forwarded. ओके. आपण जे काही एकमेकांबरोबर कॉन्व्हर्सेशन करीत असतो ओके जे काही संभाषण करीत असतो त्यातील जे काही टर्न्स असतात जे काही वळणे असतात ती नियंत्रित ओके ती कंट्रोल करण्यासाठी या रेग्युलेटर्सचा काय केला जातो यूज केला जातो ओके त्याचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला जे बोललेले असते ओके ते पूर्ण केल्यावर ते आपले हात खाली टाकू शकतात आणि जर एखाद्या व्यक्तीला बोलायची इच्छा असेल
ओके, त्याला त्याचे थॉट्स मांडायचे असतील तर तो बोलू इच्छित असेल तर एखादा हात पुढे करून पुढे जाण्याचा काय करतो, प्रयत्न करतो. यासाठी रेग्युलेटर्स खूप महत्त्वाचे काम करतात. त्यानंतर पाहूया फेशियल बिहेवियर. फेशियल बिहेवियर म्हणजे काय? ओके, चेहऱ्यावरील आपले भाव. ओके, जे काय आपले फेस आहे त्याच्यावरतील हावभाव. त्यामध्ये फेस अँड आईज व्हेरी स्ट्रॉंगली डिस्प्ले बॉडी लँग्वेज. ओके, the reason you use facial management technique is to fool others, including yourself. Body language refers to the non-verbal signals that we use to communicate. ओके, बॉडी लँग्वेज ही आपण कम्युनिकेशन करण्यासाठी काय करत असतो, वापर करत असतो. अशी वापरत असलेल्या नॉन वर्बल सिग्नल्सना रेफर करते. ओके, नॉन वर्बल सिग्नल्स डेली कम्युनिकेशन. ओके, जे काय आपण दररोजचे संभाषण करतो त्याचा एक काय आहे, लार्ज पार्ट आहे. नॉन वर्बल सिग्नल्स मेकअप अ ह्यूज पार्ट ऑफ डेली कम्युनिकेशन. ओके, अंडरस्टँडिंग बॉडी लँग्वेज is important, but it is also essential to pay attention to other cues such as context. बॉडी लँग्वेज समजून घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, पण त्याचबरोबर इतर साईन यांच्याकडे देखील लक्ष देणे तितकेच आवश्यक आहे. फक्त बॉडी लँग्वेज जमूनसुद्धा काही उपयोग नाही, तर ते बॉडी लँग्वेज ओके आपल्याला हावभाव ओके योग्य मॅसेजसाठी योग्यच आपले पोस्चर गेस्चर्स होणे अत्यंत आवश्यक असते. त्यासाठी बॉडी लँग्वेजबरोबर आपल्याला इतर अदर सायन्ससुद्धा यांच्याकडे सुद्धा लक्ष देणे, त्याच्यावर फोकस करणे आवश्यक आहे, जेणेकरून आपल्याला जो मॅसेज द्यायचा आहे ओके आपल्याला जो मॅसेज त्या व्यक्तीपर्यंत पोहोचायचा आहे तो योग्य मॅसेजेस त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल. ओके, नाहीतर आपण मॅसेज देणार एक पण त्या हावभाव आपले दुसरे ओके चुकीची ठरल्यामुळे आपला मॅसेज चुकीचा त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. यासाठी बॉडी लँग्वेजबरोबर साईन यांच्याकडे देखील लक्ष देणे तेवढेच आवश्यक आहे. त्यानंतर आहे facial expressions. The expressions on a person's face can even help determine if we trust. Facial expression. The expression on a person's face can even help determine if we trust or believe what the individual is saying. Facial expressions are also among the most universal forms of body language. The expression used to convey fear, anger, sadness and happiness are similar throughout the वर्ल्ड. ओके, फेशियल एक्सप्रेशन्स म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीच्या ओके त्याच्या तोंडावरील अभिव्यक्ती म्हणजे एक्सप्रेशन्स एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यावर ते जे काही बोलत आहे ओके त्यावर विश्वास आहे की नाही, यावर विश्वास ठेवू शकतो की नाही ओके हे दर्शवण्यासाठी ओके शरीरातील भाषेच्या म्हणजे जी काही बॉडी लँग्वेज आहे त्यामध्ये सर्वात जास्त फेशियल एक्सप्रेशनचे भाव दिसून येतात. यामध्ये ओके भीती, राग, दुःख आणि आनंद व्यक्त करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एक्सप्रेशनचा ह्या कशा असतात, सेम आहेत. तर यामध्ये फेस अँड आईज व्हेरी स्ट्रॉंगली डिस्प्ले बॉडी लँग्वेज. द रिझन यू यूज फेशियल मॅनेजमेंट टेक्निक इज टू फूल अदर्स इन्क्लुडिंग युअरसेल्फ. फेस अँड आईज व्हेरी स्ट्रॉंगली डिस्प्ले बॉडी लँग्वेज. फेस म्हणजे तोंड अँड आईज म्हणजे डोळे. इट इज इम्पॉर्टंट पार्ट इन बॉडी लँग्वेज. जेव्हा आपण कम्युनिकेशन ओके एखाद्या पर्सन्सबरोबर करत असतो तेव्हा त्याचे फेस अँड आईज आपल्या फेस टू फेस किंवा समोरासमोर असेल तर तो व्यक्ती थेट आपल्या डोळ्यांकडे पाहत असेल तर त्याला आपल्याबरोबर कम्युनिकेशन करण्यात रस आहे ओके हे त्याचे लक्ष आहे असे दर्शवितो. ओके, त्यानंतर आहेत केनेसिक्स. इट इज द बॉडी लँग्वेज कम्युनिकेशन. इट इज कन्सिडर्ड टू be an intelligent way of communication. Body movement and gestures regarded as a form of non-verbal communication. Kinesics, it is a
कम्युनिकेशन स्किल, ओके, संवाद कौशल्य. आपण जेव्हा एकमेकांसोबत संभाषण करत असतो, कम्युनिकेशन करत असतो, तेव्हा ती संवाद साधण्याची एक बॉडी लँग्वेज आहे. ही एक संवाद साधण्याचा इंटेलिजंट वे आहे. त्याचबरोबर संवाद साधण्याचा इंटेलिजंट वे म्हणून असं हे कन्सिडर केली जाते, समजला जातो. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा एक टर्म आहे, ओके, फॉर्म आहे. The form of non-verbal communication, body movements and gestures. Body movements and gestures हे non-verbal communicationचा एक फॉर्म आहे. त्यानंतर आपण पाहूया ते म्हणजे हॅप्टिक्स. हॅप्टिक्स म्हणजे काय? द लँग्वेज ऑफ टच, ओके, स्पर्शाची भाषा. हॅप्टिक्स मीन्स स्पर्शाची भाषा. तर इट इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड्स, ओके, इट इज डिराइव्ड फ्रॉम ग्रीक वर्ड्स हॅप्टिकोस. It means able to come into contact with. Haptics is equal to touch is equal to connection of the five sense. Touch is the most proficient, the only one capable of simultaneously input and output. Greek word, okay, ग्रीक वर्ड हॅप्टिकोस यापासून हॅप्टिक्स हा शब्द आला आहे. याचा अर्थ टच, ओके, स्पर्श असा होतो. हॅप्टिक कम्युनिकेशन इज अ ब्रँच ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, ओके. नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची एक ब्रँच, ओके, एक शाखा आहे ही हॅप्टिक. दॅट रेफर्स टू द वेज इन विच पीपल अँड ॲनिमल्स कम्युनिकेट अँड इंटरॅक्ट व्हाया द सेन्स ऑफ टच, ओके. स्पर्शाच्या भाषावरून, ओके, ॲनिमल्स आणि आपले जे काही ह्युमन बियर्स आहे हे काय करत असतात, तर कम्युनिकेशन करत असतात. टच इज द मोस्ट सोफिस्टिकेटेड अँड इंटिमेट ऑफ द फाईव्ह सेन्स. या फाईव्ह सेन्समधील टच हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. हॅप्टिक कम्युनिकेशन, ओके, स्पर्शाने दिलेले संवाद हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनची एक ब्रँच आहे. पीपल अँड ॲनिमल्स कम्युनिकेशन, ओके, संवाद साधताना टचचं सेन्स, ओके, टच या सेन्सचं काय करतात, एकमेकांशी इंटरॅक्ट होताना दिसतात. टच हा फाईव्ह सेन्स कोणते आहेत, द साईट, साऊंड, स्मेल, टेस्ट अँड टच. या फाईव्ह सेन्समधील अगदी सर्वात, ओके, जिव्हाळ्याचा सेन्स आहे. स्पर्शाची भावना, ओके, टच फिलिंग्स बऱ्याच टाईप्समध्ये येऊ शकते. याचे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बोथ इफेक्ट आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आहे प्रोक्झिमिक्स. प्रोक्झिमिक्स म्हणजे काय, स्पेस. इट इज द टाईप ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. प्रोक्झिमिक्स हा सुद्धा नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा एक प्रकारच आहे. इट इज द स्टडी ऑफ हाऊ वी कम्युनिकेट विथ द स्पेस अराउंड अस. इट इज इन्व्हॉल्व्स हाऊ वी अरेंज पर्सनल स्पेस अँड व्हॉट वी अरेंज इन इट. These are four types: public, social, personal and intimate. Proxemics, it is the branch of knowledge that deals with the amount of space that people feel it necessary to set between themselves and others. Proxemics is defined as the study of cultural, behavioral, sociological aspects of spatial distance between individuals. तर प्रोक्झिमिक्स ही एक सांस्कृतिक, ओके, कल्चरल, त्याचबरोबर वर्तणुकीशी संबंधित आणि लोकांमधील डिस्टन्स यांचा स्टडी म्हणून केला जातो. प्रोक्झिमिक्स इज वन ऑफ द 6 aspects studied by non-verbal communication along with semimics, okay, sign language, haptics, touch, chronemics, time आणि kinesics, body language. सेमिमिक्स म्हणजे काय, सांकेतिक भाषा, साइन लँग्वेज. हॅप्टिक्स मीन्स स्पर्श, क्रोनेमिक्स म्हणजे वेळ, ओके, कॅनेमिक्स मुख्य भाषा. यांचं नॉन व्हर्बल कम्युनिकेशनमधील प्रोक्झिमिक्स हा एक ॲस्पेक्ट्स आहे. जेव्हा संवाद साधला जातो, ओके, कम्युनिकेशन केले जाते, तेव्हा असं संवाद साधताना स्पेसचा कसा उपयोग करतात याचे परीक्षण या प्रोक्झिमिक्समध्ये केले जाते. प्रोक्झिमिक्सचे 4 टाईप्स आहेत. ते आहेत पब्लिक, सोशल, पर्सनल अँड इंटिमेट. ओके, जेव्हा आपण पब्लिकमध्ये असतो, ओके, सार्वजनिक ठिकाणी असतो, तेव्हा आपण आपले पर्सनल लेवलला कशा प्रकारे स्पेस निर्माण करून आपण कम्युनिकेशन करत असतो,
ओके. त्यानंतर सोशल, ओके, सामाजिक स्तरावरती असताना आपण आपले पर्सनल लेवलवरती कशा प्रकारे स्पेस, ओके, ठेवून आपण कम्युनिकेशन करतो. त्याचबरोबर पर्सनल, ओके, वैयक्तिक कम्युनिकेशन करताना आपण कशा प्रकारे स्पेस निर्माण करतो. आणि इंटिमेट, ओके, जेव्हा आपला एखादा खूपच जवळचा मित्र असेल, नातेवाईक असेल, पर्सन असेल, तर त्याच्याशी आपण कसं कम्युनिकेशन करतो याचा स्टडी, ओके, या प्रोक्झिमिक्समध्ये केला जातो. त्यानंतर आहे पॅरालँग्वेज. ओके, पॅरालँग्वेज इट इज द vocabulary but non-verbal communication dimensions of speech. Okay, paralanguage it is the vocabulary but non-verbal communication dimensions of speech. It has to do with the manner in which say something rather than what you say. Paralanguage include facial expressions, gestures, eye contacts, silence and touch. Paralanguage म्हणजे oral speaking. It is verbally but it is non-verbal dimension of speech. Okay, यामध्ये facial expressions, gestures, eye contact, silence and touch यांचा काय होतो, समावेश होतो. ओके, पॅरालँग्वेज म्हणजे काय, तर मराठीत वर्ड्स आहे त्याला परभाषा. याचा वापर अर्थ बदलण्यासाठी, ओके, आणि फिलिंग्स ज्या काय आपल्या भावना आहेत त्या व्यक्त करण्यासाठी नॉन वर्बल कम्युनिकेशन म्हणजे पॅरालँग्वेज होय. ओके, आपल्या ज्या काय फिलिंग्स आहेत त्या एखाद्या पर्सनसमोर व्यक्त करण्यासाठी जे काही नॉन वर्बल कम्युनिकेशन केले जाते त्याला पॅरालँग्वेज असे म्हणतात. ओके, हे अत्यंत जाणीवपूर्वक आणि अनकॉन्शियसली अभावितपणे पॅरालँग्वेज व्यक्त केली जाऊ शकते. पॅरालँग्वेज ही बॉडी लँग्वेजच्या कव्हर टर्म म्हणून यूज केली जाते. ओके, बॉडी लँग्वेजची कव्हर टर्म म्हणून पॅरालँग्वेज यूज केली जाते. पॅरालँग्वेज इज समटाइम्स यूज्ड ॲज कव्हर टर्म फॉर बॉडी लँग्वेज. ओके, नाव लेट्स सी next factors. Chronemics. Okay, chronemics, it is a time. It is the study of how human beings communicate through their use of time. We attempt to control time, trying to use more effectively. Good timing is very crucial and you should formal presentation until it is a little underlined because staying within time limit is a mark of professionalism. Chronemics is the role of time in communication. क्रोनोमिक्स हा नॉन वर्बल कम्युनिकेशनमधील टाईमचा यूज कसा करावा याचा स्टडी या क्रोनोमिक्समध्ये केला जातो. आपण एखाद्याशी, ओके, कम्युनिकेशन करताना, ओके, आपण किती वेळ ते कम्युनिकेशन करतोय, ओके, याचा स्टडी, ओरल स्टडी या क्रोनेमिक्समध्ये केला जातो. जेणेकरून जर आपण सफिशियंट टाईममध्ये, ओके, किंवा लेस टाईममध्ये जर आपण कम्युनिकेशन केले तर ते कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होते आणि जर आपण ते खूपच जास्त लांबणीवर नेले तर ते इफेक्टिव्ह होत नाही. यासाठी टाईम मॅनेज करणेसुद्धा, कम्युनिकेशन करताना टाईम मॅनेजमेंट असणेसुद्धा आवश्यक आहे. ओके, क्रोनेमिक्स इज द स्टडी ऑफ द यूज ऑफ टाईम इन नॉन वर्बल communication. The way we perceive time, structure our time and react to time is a powerful communication tool and helps set the stage for the communication process. Time perception plays a large role in the non-verbal communication process. अशा प्रकारे आपण बॉडी लँग्वेजमध्ये कोणकोणते फॅक्टर्स इन्क्लूड्स असतात ते आपण पाहिले. त्यानंतर आहे हाऊ टू इम्प्रूव्ह युअर बॉडी लँग्वेज. आपण आपल्या बॉडी लँग्वेज कशी सुधारित करू शकतो किंवा त्याच्यामध्ये कशी सुधारणा करू शकतो. तर त्यामधला फर्स्ट कंटेंट आहे तो आहे हॅव आय कॉन्टॅक्ट, बी ओपन विथ युअर ॲक्शन्स, बी कम्फर्टेबल इन युअर स्पेस, मिनिमाइज मोमेंट that distracts, slow down your space, smile and be inclusive in your actions. तर अशा अनेक
घटकांच्या आधारे आपण आपले बॉडी लँग्वेज काय करू शकतो, इम्प्रूव्ह करू शकतो. आपण आपल्या बॉडी लँग्वेजमध्ये इम्प्रूव्हमेंट घडवून आणू शकतो. अशासाठी जर आपल्याला आपली बॉडी लँग्वेज सुधारायची असेल तर अशा घटकांचा आपण स्टडी करणे आवश्यक आहे. त्यामध्ये आपण आपले आय कॉन्टॅक्ट, ओके, जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी काय करतो, संवाद करतो, तेव्हा आपण आय कॉन्टॅक्टनेच, ओके, फेस टू फेस त्याच्याशी जेवढे जास्त प्रमाणात आपण कम्युनिकेशन करू तेवढे जास्त आपले काय होते, कम्युनिकेशन इफेक्टिव्ह बनते. ओके, जर आपण बोलतो एकीकडे आणि बघतो एकीकडे असे झाले तर ते कम्युनिकेशन करताना त्या व्यक्तीला त्याच्यामध्ये रस नाही आहे असे दिसून येते. यासाठी आय कॉन्टॅक्ट असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे बॉडी लँग्वेज जर आपल्याला इम्प्रूव्ह करायची असेल तर आपल्याला आय कॉन्टॅक्ट, ओके, आय कॉन्टॅक्ट करता येणे आवश्यक आहे. त्यानंतर बी ओपन विथ युअर ॲक्शन्स. ओके, आपण जेव्हा आपण काय करतो, कम्युनिकेशन करत असतो ना, तेव्हा ते आपण ॲक्शन्स ओपनली केले पाहिजे. ओके, त्यानंतर बी कम्फर्टेबल इन युअर स्पेस. ओके, आपली बॉडी लँग्वेज इम्प्रूव्ह करायची असेल तर आपण एखाद्या व्यक्तीशी जेव्हा आपण कम्युनिकेशन करत असतो तेव्हा आपल्या जे काही ऑदर, ओके, ज्या कम्युनिकेशन करत असताना ऑदर मुवमेंट्स होत असतात त्या मिनिमाइज करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्लो डाऊन युअर पेस. ओके, त्याचबरोबर स्माईल. ओके, कम्युनिकेशन करताना आपल्या चेहऱ्यावर छोटीशी गोड अशी स्माईल असणेसुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर बी इन्क्लूज इन युअर ॲक्शन्स. ओके, अशा प्रकारे या 7 कंटेंट्सचा जर आपण आपल्या बॉडी लँग्वेज इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी याचा आपण यूज करू शकतो. अशा प्रकारे आज आपण बॉडी लँग्वेज म्हणजे काय, त्याचे प्रॉपर मिनिंग, त्यामध्ये कोणकोणते फॅक्टर्स इन्क्लूड्स आहेत तेही आपण पाहिले. यामध्ये आपण केनेसिक्स, क्रोनेमिक्स, पॅरालँग्वेज, त्याचबरोबर हॅप्टिक्स, ओके, प्रोक्झिमिक्स असे ऑल फॅक्टर्स आपण त्यांचं डिस्कशन स्टडी केलं आहे. त्याचबरोबर आपली बॉडी लँग्वेज आपल्याला इम्प्रूव्ह करायची असेल, सुधारणा करायची असेल तर आपण ते कशा प्रकारे करू शकतो, कोणकोणते आपण बॉडी लँग्वेज इम्प्रूव्ह करण्यासाठी फॅक्टर्स, ओके, वापरू शकतो. ओके, ते सुद्धा आपण पाहिले. अशा प्रकारे आज आपण बॉडी लँग्वेजचा स्टडी केला आहे. ओके, थँक्यू.